शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते। मनमोहक रंगांची उधळण करणारी फुलं दृष्टीला आनंद देतात। काही दिवसांनी श्रावण महिना सुरू होईल। श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते। आपण आपल्या आराध्य देवतेला सुंदर सुवासिक फुलं अर्पण करतो। फुलं विकणाऱ्या फुलवाली सुद्धा या दिवसात अगदी उत्साहात असतात। आजच्या कार्यक्रमात याच विषयावरचं माझं ललित लेखन मी सादर करणार आहे, फुलवाली आणि फुलं। फुलं विकणारी फुलवाली ही कायम प्रसन्न असते। तिच्या टोपलीतली झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा, अस्टर, तगर अशी विविध रंगाची फुलं बघून आपलेही डोळे सुखावतात। दाक्षिणात्य फुलवालीला सगळे अम्मा म्हणतात। नाकाच्या उजव्या बाजूला खड्याची चमकदार चमकी तिच्या सावळ्या रंगावर उठून दिसते। ती केसात अबोलीच्या फुलांचा गजरा माळते। दीदी, गजरा 20 रुपये, श्रावण में 30 रुपया मिलेगा, अम्मा सांगते। सोमवारी शंकराला बेल वाहतात म्हणून रविवारी ती जास्त बेल विकायला आणते। बेल चाहिए? अच्छा है, 3 पान का। अभी बारिश है ना, बेल संभल के लाना पड़ता है। बेलचा उच्चार ती काही वेळा वेल करते। अम्मा फुलं विकते तिच्यापासून 10 मिनिटाच्या अंतरावर मराठी फुलवाली फुलं विकते। फुलांचे वाटे 20 रुपये, 10 रुपयाची फुलं परवडत नाहीत, ती गिरायकांना सांगते। पिवळ्या चाफ्याच्या फुलांची माळ ती किती सुंदर करते। चाफ्याचा मंद सुगंध मन प्रसन्न करतो आणि फुलांची माळ डोळ्यांना आनंद देते। एकीकडे मोबाईलवर न्यूज चॅनल सुरू असतं। बातम्या ऐकता ऐकता ती हार करते। तिचा मुलगा आणि नवरा तिला मदत करतात। हल्ली फुलांबरोबर तिने भाजीही विकायला ठेवली आहे। बऱ्याच बायका तिच्यावर खुश आहेत। फुलपुडीबरोबर भाजीही मिळते। एकाच ठिकाणी दोन्ही कामं होतात। उत्तर भारतीय फुलवाली भांगामध्ये लाल सिंदूर लावते, ही त्यांची खासियत आहे। तिचा नवरा फक्त 5 फुलांची वेणी इतकी सुबक करतो, ती छोटी वेणी घरातल्या देव्हाऱ्यातील देवीला घालायला छान दिसते। तारेचा वापर न करता फक्त जाड दोऱ्याने तो वेणी करतो। वरती कलाबूत लावतो, गुलाबाचं छोटं फूल लावतो। त्याच्या दुकानात मारुतीचा फोटो लावलेला आहे, त्याला हार घातलेला असतो। पावसाळ्यात भाजलेलं कणीस खाण्याची मजा वेगळीच असते। काही फुलवाले फुलं विकण्याबरोबर कणीसही भाजून देतात। गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या वेळी हेच फुलवाले झेंडूच्या फुलांचं तोरणही खूप छान करतात। देवीसाठी वेणी करतात। श्रावणी सोमवारी काही घरांमध्ये शंकराला 1000 बेल वाहतात। तेव्हा या फुलवालीला आधी सांगावं लागतं। शनिवारी सांगितलं तर रविवारी ती 1000 पेक्षा थोडे जास्त बेल आणून देते। श्री गणेश चतुर्थी आणि माघी गणेश उत्सवामध्ये याच फुलवाल्यांकडे जास्वंदाच्या फुलांचा सुबक हार मिळतो। काही फुलवाले दुर्वा आणि जास्वंदाच्या फुलांची कंठी करतात। हिरव्यागार दुर्वांची कंठी आणि त्यातमध्ये लाल सुटूक रंगाचं जास्वंदाचं फूल बघायला किती छान वाटतं। गणपती बाप्पाला जास्वंद आणि दुर्वा प्रिय असल्यामुळे या दुर्वांच्या कंठीलाही खूप मागणी आहे। फुलवालीकडे देवाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी विविध रंगी फुलं उपलब्ध असतात। पिवळ्या आणि केशरी रंगाचे झेंडू सण उत्सवांमध्ये हार आणि तोरण बनवण्यासाठी सगळ्यात जास्त वापरले जातात। देवीच्या वेणीसाठी पांढऱ्या आणि पिवळ्या शेवंतीला सर्वात जास्त पसंती दिली जाते। ही फुलं चपटी असल्यामुळे या फुलांची विणलेली वेणी घट्ट आणि आकर्षक दिसते। झेंडू, शेवंती, गुलाब, तगर, अस्टर या सगळ्या फुलांचा मिळून वाटा दिला जातो। फुलवाली प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे फुलांचा वाटा करून देते। फुलदाणीमध्ये ठेवण्यासाठी लांब दांड्याची निशिगंधाची फुलं खरेदी केली जातात। काही फुलवाले भेट देण्यासाठी बुके करतात। बुके बनवण्यासाठी लाल पिवळ्या गुलाबाचा वापर करतात। फुलांकडून काय शिकायचं? फुलांकडून बहरणं शिकायचं। फुलांच्या सहवासात असल्यामुळे ही फुलवाली कायम हसरी, टवटवीत आणि प्रसन्न दिसते। फुलवाली आणि फुलं हे माझं ललित लेखन आता समाप्त होत आहे। आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। नमस्कार।